नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डबल चॉकलेट ब्राउनी। ही ब्राउनी खायला खूप मस्त असते आणि अगदी कॅफे स्टाईल ब्राउनी आहे। तर यासाठी मी ते 140 ग्रॅम चॉकलेट घेतलेलं आहे। हे डार्क कंपाऊंड आहे, म्हणजे जी डार्क चॉकलेट असते ना, बाजारात इझिली अवेलेबल असते, ती मिळते। तर त्याचा वापर करायचा आहे आणि याला डबल बॉयलर मेथडने छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण एक 1/4 कप बटर टाकणार आहोत। तर इथे मी हे बटर थोडं थंड झाल्यावरच टाकलेलं आहे, म्हणजे जी चॉकलेट आहे ती थोडी नॉर्मल झाल्यानंतर टाकायचं आहे आणि मग हे लगेच त्यात मेल्ट होऊन जातं। आणि नंतर त्यात पावडर शुगर टाकलेली आहे, 1/2 कप पावडर शुगर टाकायची आहे आणि सोबतच इथे मी कंडेन्स मिल्कचा वापर केला आहे। तर 1/4 कप कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि आता इथे आपण थोडंसं दूध टाकून देऊया। दुधाचा वापर अगदी हळूहळू करायचा आहे, म्हणजे बॅचेसमध्ये टाकायचं आहे, एकसाथ सगळं दूध नाही टाकायचं आहे, कारण आता आपण इथे मैदा आणि कोको पावडर सुद्धा टाकणार आहोत। तर इथे 3 चमचे मी कोको पावडर घेतली। ही डार्क कोको पावडर आहे। डार्क कोको पावडरने काय आहे ना की छान फ्लेवर येतो ब्राउनीला, मस्त होते अगदी। आणि नंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण टाकणार आहोत मैदा। तर इथे हे मी 3/4 कप मैदा घेतलेला आहे। तर ह्या मैद्याला पण आपण बॅचेसमध्ये टाकणार आहोत, 1-1 2-2 चमचे टाकत जायचे, सोबतच थोडं थोडं दूध मिक्स करत जायचे आणि आपल्याला पाहिजे तशी हवी असेल अशी कन्सिस्टन्सी ना मी तुम्हाला शेवटी ते बॅटर दाखवेल तशाप्रमाणे आपलं बॅटर असावं ब्राउनीचं। आणि इथे ही एगलेस ब्राउनी बनवतोय आपण, त्यासाठी हे जे सगळं प्रमाणाने हे एक्झॅक्ट तुम्ही असंच्या असं वापरा, अगदी जशी कॅफेमध्ये ब्राउनी मिळते ना कॉफी सोबत तशीच ब्राउनी लागणार। आणि ब्राउनी म्हटलं म्हणजे वॉलनट्स हवेच, म्हणजे अक्रोड आपण इथे वापर करणार आहोत। इथे मी थोडंसं हलक्या हाताने ते अक्रोडला भाजून घेतलंय आणि नंतर तुकडे करून टाकून द्यायचे आणि ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये आपण हे बॅटर ओतण्याच्या आधी इथे मी अर्धा छोटा चमचा मी इथे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि नंतर त्यात थोडंसं अर्धा चमचा दूध टाकून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी होईल आपल्या बॅटरची, बघून घ्या अशी बॅटरची आपली कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता आपण हे जे ग्रीस केलेला ट्रे होता ना बटरने, त्यात आपण हे सगळं मिश्रण ओतून देणार आहोत आणि वरतून सुद्धा थोडेसे अक्रोड टाकून घेणार आहोत। अक्रोडची चव ब्राउनीमध्ये खूप मस्त लागते। आणि सोबतच मी इथे डार्क चॉकलेटचे काही तुकडे टाकून घेणार आहोत, कारण आपली जी रेसिपी आहे ती आहे डबल चॉकलेट ब्राउनी, म्हणून खूप सारे चॉकलेट्सचे तुकडे यात आपण टाकून घेणार आहोत, कारण ही खूप मस्त लागेल बेक झाल्यानंतर। आणि नंतर ह्याला आपण मोठ्या कढईत, जाड बुडाची कढई घ्यायची आहे, त्यात आपण एक 30 ते 35 मिनिटं इथे ही ब्राउनी बेक करून घ्यायची, मीडियम फ्लेमवरच बेक करायची। मध्ये एक वेळा चेक करून घ्या। आता 30 मिनिटांनंतर मी इथे चेक केलंय, आपली जी स्टिक आहे ना ती अगदी क्लिअर निघाली आहे। आता थोडं हलकं गार झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत। आपण बटर पेपर लावलाय, म्हणजे आपली ब्राउनी ती अगदी आरामात अगदी डिमोल्ड होणार आहे। बघून घेऊ शकता तुम्ही, मस्त झाली आपली ब्राउनी आणि ही टेस्टला खूप सुंदर लागते। तर तुम्ही ही ब्राउनीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि कॉफीसोबत तुम्ही ही एन्जॉय करू शकता, अगदी बाहेर मिळते त्याप्रमाणेच आपली ब्राउनी तयार झालेली आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू सो मच।